नमस्कार. निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आलोय पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किवळे गावामधील भैरवनाथ विद्यालयामध्ये. पाहू शकता आज या ठिकाणी भैरवनाथ विद्यालयाच्या मी ऑफिसमध्ये आहे. खरं तर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून भैरवनाथ विद्यालय असेल किवळे गावामध्ये वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून भैरवनाथ विद्यालयासाठी टॉयलेटचं काम असेल असे अनेक समाज उपयोगी कामं बॉश इंडिया कंपनीच्या माध्यमातून आमच्या किवळे गावामध्ये या ठिकाणी होत आहेत. खरं तर आज मी कार्यक्रमाच्या निमित्ताने हायस्कूलमध्ये आलो होतो. विद्यार्थ्यांनी आपण पाहताय सृष्टी सुनील शिवलकर. खरं तर भैरवनाथ विद्यालयामध्ये आता नुकत्याच 10वीचा जो निकाल लागला त्यामध्ये विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलाय. आणि विद्यालयामध्ये प्रथम तर आलीच, परंतु पाईट केंद्रामध्ये या ठिकाणी प्रथम येण्याचा बहुमान खऱ्या अर्थाने तिने मिळवला आहे. आणि तिच्या यशामागे खरं तर भैरवनाथ विद्यालयाचे प्राध्यापक असेल, मुख्याध्यापक असेल, पालक असेल यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्यानंतर आपल्याला खरं तर योग्य मार्गदर्शन होणे गरजेचं आहे. आणि ते योग्य मार्गदर्शन भैरवनाथ विद्यालयाचे सर्व गुरुवारी असतील, शिक्षक वृंद असेल यांच्या माध्यमातून सृष्टीवर झालेत. आपल्या समेत या ठिकाणी सृष्टी देखील आहे. आणि भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुवारी आदरणीय लतीफजी शेख सर आहे. प्रथमतः आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सृष्टीचा 8वी ते 10वी पर्यंतचा प्रवास आणि तिने जे शैक्षणिक कालावधीमध्ये जे यश संपादन केले, खरं तर खेळामध्ये असेल किंवा शिक्षणाच्या माध्यमातून असेल. सर आपलं प्रथमतः नाव सांगा. नमस्कार, मी शेख LG, मुख्याध्यापक श्री भैरवनाथ विद्यालय किवळे. सर काय सांगाल, सृष्टीने आपल्या किवळे गावचा असेल भैरवनाथ विद्यालयाचा नावलौकिक शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलाय. खरोखरच 10वीचा निकाल लागला आणि सृष्टीच्या बाबतीमध्ये अतिशय मला आनंद अश्रूत निर्माण झाले. कारण सृष्टी जेव्हा माझी विद्यालय सोडून जाते तर ही थोडीशी माझ्या 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एक अतिशय उत्तम आदर्श विद्यार्थिनी म्हणून मी सृष्टीकडे बघतो. विशेषतः जूनमध्येच आम्ही त्याला आव्हान केलं होतं की 90% जास्त मार्क मिळवा, 90% जास्त मार्क मिळवा. आमच्या विद्यालयातलं असणार रेकॉर्ड्स होतं 95.40चं आणि ते रेकॉर्ड सृष्टी मोडेल अशी माझी अपेक्षा होती. परंतु त्या अपेक्षेला थोडंसं ती कमी पडली. परंतु मला अतिशय भाग्याला असं वाटतं की ह्या पाईट केंद्रामध्ये त्या 13-14 शाळा आहेत. त्या 13-14 शाळेमध्ये सृष्टीने तिथे एक पहिला क्रमांक आला. म्हणजे माझ्या विद्यालयामध्ये रेकॉर्ड करणारी ती दुसरी मुलगी ठरली. ही तिचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ती विद्यालयामध्ये पहिली आली, पाईट केंद्रामध्ये पहिली आली, परंतु खेळामध्ये ती नंदिकलेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर खेळली. राज्य स्तरावर कबड्डी ती असणार खेळली. या वर्षी असणार तिने 8वी 9वी 10वीला तिच्या लांब उडीमध्ये ती जिल्हा विभागापर्यंत गेली. म्हणजे ती फक्तच या गुणामध्ये श्रेष्ठ नाही, तर ती एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या सृष्टीकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं त्या सृष्टीचं अभिनंदन करण्याबरोबरच तिचे जे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना खरोखरच अतिशय भाग्यवान मानतो की त्यांचा गाडा पण आहे. गाड्यामध्ये अनेक पद्धतीचे वेगवेगळे त्यांना असणारं यश मिळतं, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आज आमचा सुनील पण, त्याचे वडील पण माझा विद्यार्थी आहे. पण मला खरोखर आनंद वाटतो सृष्टीकडे. ही सृष्टी ही किवळे गावाचं, माझ्या विद्यालयाचं तर वेगळंच काय ते नाव कमवेल, परंतु त्याच्या आई वडिलांचं आणि किवळे गावाचं सुद्धा नाम कमवेल. का त्याची शेवटची इच्छा आहे ती म्हणजे मला UPSC करायची, आणि म्हणून आमच्या सृष्टीकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं की 33 वर्षाच्या तुमच्या या शालेय कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी आले, अनेक विद्यार्थी घडले, शाळेचं नाव देखील रोशन केलं. परंतु सृष्टीच्या माध्यमातून आता ती 10वी नंतर पुढे तिच्या शैक्षणिक कालावधी याच्यासाठी ती दुसऱ्या संस्थेमध्ये जाते. तुम्हाला खरं तर ते आनंद तर झालाय, पण एकीकडे दुःख आहे, त्याबद्दल काय सांगाल? फार महत्वाचा या ठिकाणी प्रश्न विचारला. माझ्या विद्यालयातून जे अनेक विद्यार्थी ते घडले त्यामध्ये सारिका लवंगी नावाची मुलगी MPSC परीक्षा पास झाली. विश्वास चौधरी नावाचा विद्यार्थी आज शास्त्रज्ञ म्हणून अमेरिका, रशिया, जपान शास्त्रज्ञाबरोबर मिटिंगा घेऊन तो आज हैदराबाद या ठिकाणी एक शास्त्रज्ञ म्हणून तो काम करतोय. अनेक विद्यार्थी पोलीस झाले, इंजिनियर झाले. आपल्या गावातील असणारे जे सरपंच विद्यमान आहेत ते माझ्या या विद्यालयातील माझी विद्यार्थिनी आहेत. म्हणजेच या ठिकाणच्या विद्यालयातून जे विद्यार्थी घडून गेले ते अनेक निवेदन क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये, शिक्षक, वकील, सायन्स, डॉक्टरमध्ये आता आमचे असणारे कडुसकर प्रत्यक्ष कडुसकर नावाची मुलगी डॉक्टर झाली. अशा पद्धतीने आपल्याकडे असणारे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे
फक्त एमपीसी झाली आणि युपीएससीची थोडीशी अपूर्णता आहे आणि म्हणून ती युपीएससीची इच्छा ती सृष्टीने व्यक्त केलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी सृष्टीला मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच खरं तर ज्यावेळेस आपला विद्यार्थी अशा प्रकारचं नावलौकिक करतो किंवा यश संपादन करतो, आई वडील असेल, शिक्षक असेल, त्यांची एक छाती खरं तर गर्वाने फुगून येत असते. अशाच प्रकारे आदरणीय शेख सरांच्या बोलण्यातून आपल्याला दिसते. खरं तर आपण शेख सरांची सुद्धा आपण बातचीत चालू ठेवणार आहोत. खरं तर सृष्टीताई देखील या ठिकाणी आहे. सृष्टीताई, काय सांगशील? प्रथमतः तुझे तर अभिनंदन. निवेदक रुपेश वाळके चॅनलच्या माध्यमातून किवळे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः तुझं अभिनंदन करतो. खरं तर वडिलांनी किंवा शिक्षकांनी तुमच्यावर जो विश्वास सही केलाय त्या विश्वासाला तुम्ही सार्थ उतरले आहेत आणि पहिला नंबर मिळवलाय संपूर्ण केंद्रामध्ये, तर त्याबद्दल काय सांगशील? मला तर खूप आनंद झाला, कारण की मी जेवढे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं फळ मला मिळालं. म्हणजे ज्या तऱ्हेने मी प्रयत्न केले, माझ्या जीवाची जे कष्ट घेतले मी, त्याचं मला आज फळ मिळाल्यागत वाटतंय. नक्कीच खरं तर आपण जे कष्ट करतो एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. खरं तर तुमच्या ह्या पहिला नंबर आलाय किंवा तुम्ही मॅरेथॉनच्या माध्यमातून सरांनी जसं आपल्याला सांगितलं की नन्हीकलीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर देखील तुम्ही त्या ठिकाणी रनिंगच्या माध्यमातून असेल किंवा शालेयच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील कबड्डीच्या माध्यमातून खरं तर हे ग्रामीण भागातील विद्यार्थी एवढ्या मोठ्या पातळीवर गेल्यानंतर एक मोठं यश म्हणावं लागेल. कशा प्रकारे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला सर्व शिक्षकांचं राहिलं? ह्या आमच्या शाळेतले शिक्षक तर खूप चांगले आहे, कारण की ते प्रत्येक मुलाला व्यवस्थितपणे लक्ष देतात, आम्हाला सगळ्यांना समजून घेतात आणि आमच्यात काय कौशल्य आहे ते लगेच ते जाणून घेतात. त्यांना समजतं की आम्हा विद्यार्थ्यांमध्ये काय कौशल्य आहे आणि ते त्याच्यावर खूप आमच्याकडून म्हणजे मेहनत करून घेतात. नक्कीच वर्षभर जे 10वीचं एकदम महत्वाचं वर्ष असतं, कशा प्रकारे 365 दिवस अभ्यासाची तयारी असेल किंवा अभ्यास शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही शिकवणी वगैरे क्लासेस वगैरे जॉईन केले होते? हो, मी फक्त कदम सरांक गणिताचा क्लास लावलेला, बाकी काही नाही. आणि शिकवणी म्हणजे इथं सगळे शिक्षक चांगले शिकवत होते म्हणून एवढं क्लासची पण काही गरज लागली नाही कोणत्या विषयाची. बाकी साधारणतः एक चांगल्या प्रकारचे मार्क्स तू संपादन केलेत. काय सांगशील इतर विद्यार्थ्यांना, जेणेकरून यशस्वी व्हायचं असेल तर किती काळ अभ्यास केला पाहिजे आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, एक मेथड कशी आहे? जर आपण स्मार्ट स्टडी केला तर आपण 2-3 तास अभ्यास केला तरी चालेल, पण तुम्हाला जर जास्त तास पण अभ्यास केला तरी तुम्ही चालेल. म्हणजे तसा अभ्यास करायला लागतो आपल्याला. सगळं पूर्वी तासात होतं, विद्यार्थ्यांना असं काय घेतील विद्यार्थी आणि काय ते सत्यात उत्तर होतील. म्हणजे मी कसा अभ्यास दिवसभर शिकवलेला अभ्यास घरी जाऊन रिव्हिजन करत असे, परत ते पुस्तकं वाचून मी पुस्तकांमधून ज्यादा अभ्यास केला याचा 10वीचा. बरोबर. म्हणजे शिक्षकांनी तुला सांगितलं की अशा प्रकारे अभ्यास करते, तू फॉलो केलं. हो, खरं तर शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्यांबद्दल माहित असतं की कुणामध्ये काय गुणवत्ता आहे आणि हेच सरांनी तुझा हा गुण हेरला आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन केलंय. खरं तर सर, मला एक सांगा, जसं की सृष्टीने सांगितलं की सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांनी माझ्यातली गुणवत्ता ओळखली, त्याबद्दल तुम्ही नक्की असं काय पाहिलं होतं की 8वी पासूनच हा त्याच्यामध्ये स्पार्क होता की 10वी गेल्यानंतर? त्याच्यामध्ये 8वी स्पार्क होता. त्याची ती अतिशय तिची 8वीला त्याची जेव्हा त्याने चाचणी परीक्षा, सामाय परीक्षा दिली तेव्हा त्याच्यातून ते गुण दिसून आले की ही काहीतरी वेगळी मुलगी आहे. ज्या वेळेला आम्ही मुलांना, सगळ्या मुलांना सांगतो, विशेषतः मी 10वीच्या मुलांना आम्ही सगळ्यांनी एक उपक्रम दिला की तुम्ही जसं वर्गात वेळापत्रक असतं तसं तुम्ही घरातलं वेळापत्रक बनवायचं. म्हणजे तुम्ही किती वाजता झोपणार, किती वाजता जेवण करणार, किती वाजता तुम्ही आईला स्वयंपाला मदत करणार, अशा पद्धतीचं आम्ही वेळापत्रक सगळ्या मुलांना सांगितलं. पण ते पहिली वेळापत्रक करणारी मुलगी आमची सृष्टी होती. म्हणजे घरात जसं असणारं वेळापत्रक त्यांनी केलं तसं शाळेतलं वेळापत्रक त्या पद्धतीने ती शिक्षकांचं फॉलो करत गेली. आणि जेव्हा जी विद्यार्थी आई वडिलांचं ऐकतात, शिक्षकांना फॉलो करतात, ते विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतात. त्यामुळे त्याच्यापैकी ही एक सृष्टी शिवणकर. नक्कीच जसं सृष्टीने आता सांगितलं की कंटिन्यू 8-10 तास अभ्यास न करता एक 2 ते 3 तास जरी अभ्यास केला पण त्याच्यामधून आपल्या डोक्यामध्ये ते उतरलं पाहिजे, बुद्धीमध्ये. म्हणजे याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल की 8 तास अभ्यास न करता तुम्ही 2च तास करा पण ते डोक्यामध्ये पूर्णपणे? सगळ्यात चांगला प्रश्न विचारला की 8 तास करणं अभ्यास, 3 तास करणं, 4 तास करणं. सगळ्यात महत्वाचं मी विद्यार्थ्यांना माझं जूनचं पहिलं लेक्चर असतं ते म्हणजे टाइम टेबल्स. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आपले 24 तास असतात. 24 तासातले मी 6-7 तास शाळेत गेले, उर्वरित 7 तास 8 तास झोपायला गेले. उर्वरित राहिलेल्या वेळेमध्ये मी काय करतो, जो विद्यार्थी या उर्वरित मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करतो तो विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतो. आणि ती फॉलो अर्थात सृष्टीने केलं.
सृष्टीला 100 गणितामध्ये 100पैकी 98 मार्क आहेत. ती 2 मार्क्स तिची कमी मिळाली, म्हणजे अवघड विषय असून त्याला असणारा 2 मार्क्स म्हणजे मिळाले. तो पण बाहेरचा प्रश्न होता, म्हणजे त्याला 100पैकी 100 मार्क मिळाले असते, 2 गेलेली आहेत. एरवी अतिशय सुंदर प्रकारे तिने फॉलो केलं, नियोजन केलं, म्हणून त्याला हे यश प्राप्त झालं. सर खरं तर बाहेरचा प्रश्न अशा चुका बोर्डाकडून अनेक वेळा झालेल्या आहेत. हे असं आल्यानंतर मग बोर्डाच्या वतीने काही गुण वगैरे मिळाले की काय त्याच्यावर थोडं? नाही, तिला सगळ्यात महत्वाचं राज्यस्तरावर ती खेळली, परंतु राज्य स्तरावरती फेडरेशनच्या माध्यमातून खेळली. शालेय स्तरावर ती त्या जिल्ह्याला विभागाला गेली, जिल्ह्याला तिला पहिला नंबर आहे लांबुडीमध्ये, आणि त्यामुळे तिला आता ह्या वर्षी तिला 5 गुण मिळाले स्पोर्ट्समध्ये. तसे तिला ती चित्रकला परीक्षेमध्ये पण उत्तीर्ण आहे, पण त्याला तिथं सीचं ग्रेड होती, ती 3 मार्क होते, त्यामुळे 3 मार्काच्या ऐवजी आम्ही तिची स्पोर्टची मार्क घेतली. मग बोर्डाकडून तिला ती स्पोर्टची मार्क मिळालेली आहेत. नक्कीच सरांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितलाय, कारण तुम्ही फक्त शाळेमध्ये शिकत असताना अदर ऍक्टिव्हिटी जर केली स्पोर्टमध्ये, खेळामध्ये, तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होत असतो. जरी समजा लेखीमध्ये जर 1-2 मार्क कमी पडले तर त्याच्यामध्ये ते खेळाच्या माध्यमातून तुम्हाला ते कव्हर होतात. तो एक अतिशय फायदा आहे. खरं तर सर मला एक सांगा, सृष्टीने तर नावलौकिक केलाय आपल्या विद्यालयाचा असेल गावचा. आपल्या भैरवनाथ विद्यालयाची ही जी संस्था आहे किती साली आपण या ठिकाणी चालू केली? अतिशय चांगला प्रश्न विचारला. आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारची शाळा म्हणून श्री भैरवनाथ विद्यालयाकडे किवळेकडे पाहिलं जातं. या विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये विशेषतः शाळेचा वेळ 11 ते 5 आहे, परंतु आम्ही 10वीची शाळा 1 तास अगोदर म्हणजे 10 वाजता भरवतो. 8वीच्या सुद्धा आम्ही शिष्यवृत्तीच्या NMS मध्ये आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे तास घेतो, तो पण 1 तास अगोदर घेतो, विना फी. कोणती फी न घेता माझे शिक्षक सर्व हे काम करतात, आणि त्यामुळे आम्हाला हे यश मिळालं. म्हणजे ज्यादा तास आमचा हा पहिला उपक्रम. दुसरा उपक्रम यामध्ये की प्रामुख्याने आता आम्हाला जी शिष्यवृत्ती परीक्षा आहेत, 35 मुलं बसलेली होती, त्यापैकी 28 विद्यार्थी पास झाले. त्यामध्ये असणारे NMS मध्ये आमची असणारी मुलं होती, त्यामध्ये असणारे त्याच्यामध्ये पण आमची 18 मुलं उत्तीर्ण झालेली आहेत. तिसरा आमचा उपक्रम या ठिकाणी आहेत मुलींसाठी, जो इथे आम्ही शिवण मशीन क्लास. माझ्या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुली 8वी 9वी 10वीचं सर्टिफिकेट बरोबर तिथे शिवण क्लास, म्हणजे त्या असणारा ब्लाऊज पीस किंवा त्यामध्ये असणारा स्कर्ट्स किंवा पंजाबी ड्रेस शिवतात. हा एक असणारा एक नवीन तिसरा उपक्रम आहे. चौथा, खेड तालुक्यामध्ये बऱ्याच शाळेमध्ये नाही, परंतु माझ्या शाळेत आहे, ती म्हणजे 3D मशीन. 3D मशीनच्या माध्यमातून आज मोठ्या मोठ्या असणारा AI कंपनीच्या माध्यमातून इमारत बनतात, किंवा अनेक पद्धतीचं तंत्रज्ञान वाढले. ते तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम माझ्या विद्यालयामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही ते शिकवलं जातो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलं जातं की इथे गुणधनाबरोबर जे संस्कार आहेत, 8वी 9वी 10वीला मुलगा फर्स्ट आला, सेकंड आला, पण त्याच्याबरोबर त्यांनी आपल्या आईवडिलांचं नाव नेहमी स्मरणामध्ये राहावं म्हणून असे संस्कार पण आम्ही या 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना देतो. आणि त्यामुळे या सर्व उपक्रमामुळे आम्हाला गेल्या वर्षी म्हणजे 24-25च्या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला आमच्या शाळेला एक राज्यस्तरीय उपक्रमशील शाळा म्हणून हा आम्हाला गेल्या वर्षी शाळेला पुरस्कार मिळाला. आणि हे सर्व करत असताना आमची ती संस्था आहे, म्हणजे संस्थापक आप्पासाहेब कदम यांनी त्यावेळेला 1992 मध्ये ही शाळेची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर आता गेल्या 2 वर्षामध्ये आमची एक नवोदित बॉडी आली, त्यामध्ये आमचे आदरणीय माणिक शेठ कदम, सुनील शिवले सर हे सचिव म्हणून काम करतात. आणि त्यांच्या माध्यमातून वेळेवर स्टाफ येणं, वेळेवर तास घेणं, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गेस्ट लेक्चर. यावर्षी जी सृष्टीला मार्क मिळाले त्यावेळेला आमच्याकडे काही खेड तालुक्यातील नामवंत शिक्षक, जे शिक्षक आमचे बोर्डाचे पेपर सेक्टर आहेत, त्यांना इथे आणून त्यांना गेस्ट लेक्चर देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक विषयाचा. आणि त्याच्यामुळे नक्कीच आमचा यावर्षी जो पाईट केंद्रामध्ये जो पहिला क्रमांक आला, किंवा सृष्टीला पण या ठिकाणी जी 94.80% मार्क्स मिळाली, अर्थात हे या ठिकाणच्या संस्थेचं असणारं सहकार्य, माझ्या स्टाफचे सर्व शिक्षकांनी अगोदर जे विनाविलंब फी घेऊन जे दररोज 1 तास अगोदर यायचे आणि ते तास घ्यायचे, त्याचा परिणाम असा झाला की माझं हे जे भैरवनाथ विद्यालय किवळी आहे पश्चिम पट्ट्यामध्ये, याचं आवर्जून नाव घेतलं जातं. नक्कीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपण पाहतो की जागतिक पातळीवर आपल्या खेड तालुक्यामधील ती जालिंदर नगरची जी शाळा आहे आणि तिथले जे शिक्षक आहेत वारे गुरुजी, त्यांनी देखील खरं तर परिवार बाजूला सोडून संपूर्ण वेळ खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी, शाळेसाठी खर्च करतायत. आणि त्याच धर्तीवर तुम्ही देखील एक शाळेला, एक विद्यार्थ्यांना चांगली शिस्त असेल, त्यांना खरं तर लघु उद्योग असेल, येणाऱ्या काळामध्ये फक्त शिक्षण नव्हे तर त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हा तुमचा मानस आहे. आणि खरं तर अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. सर मला एक सांगा, तुम्ही ज्या काय विद्यार्थ्यांची यशस्वी झाले, शाळेतून बाहेर पडले, त्यांची नावं घेतली, एक सर्वात हायेस्ट जो निकाल कोणत्या वर्षी लागला होता आणि हायेस्ट जी टक्केवारी आहे ती कोणत्या विद्यार्थ्याला होती?
आमच्याकडे सन 2015-16 मध्ये आमच्या विद्यालयातील असणारा जो काही प्रसाद पाळू मसे नावाचा विद्यार्थी आहे हो. त्याचं 95.16% हा मार्क्स मिळून आमच्या शाळेचं रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर आत्ताच याच वर्षी सृष्टीने द्वितीय क्रमांक म्हणजे 94.80 मिळून असणार ही द्वितीय क्रमांक आली. म्हणजे खेडेगावामध्ये कोणताही क्लास नसताना आज आपण चाकण किंवा खेड ठिकाणी पाहतो तर तिथे क्लास असतात, आई वडील शिक्षक किंवा नोकरीला असतात आणि त्यामुळे त्यांना सगळ्या पद्धतीची पुस्तकं बाह्य क्लास असतात. इथे कोणताही बाह्य क्लास नसताना सुद्धा सृष्टीने किंवा प्रसादने अशा विद्या असणारे मार्क्स मिळवणं तर खरोखर ही आई वडिलांना किंवा शाळेला किंवा आमच्या साऱ्या शिक्षकांना भूषणा होई असणारी गोष्ट आहे. आता तुम्हीच अतिशय सुंदर म्हणजे आता जे माझी मुलाखत घेतोय रुपेश वाळके हाही माझ्याच विद्यालयातला माझी विद्यार्थी, परंतु अतिशय सुंदर पुणे जिल्ह्यात असणारा उत्तम निवेदक म्हणून काम करतोय. या असणाऱ्या युट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या महिलांच्या वेगवेगळ्या समस्या मांडून जो वेगवेगळं ते प्रबोधनाचं काम करत आहे ही अर्थात माझंच असणारा माझ्या विद्यालयातला माझे विद्यार्थी रुपेश वाळके मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आता ज्यांचं नाव घेतलं आता ज्यांचं की जालिंदर नगरची शाळा हो. जी दत्तात्रय वारे त्यांनी सुद्धा आपल्या या असणाऱ्या दत्तात्रय वाऱ्यांचं काम अतिशय सुंदर आहे. ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी जालिंदर नगरची शाळा टॉप लेवलला नेली आणि त्यांनी इथे त्यांच्याच माध्यमातून मला 2025-26 या ठिकाणी एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांच्याच हस्ते या ठिकाणी याच वर्षी त्यांनी पुरस्कार दिला आणि त्यामुळे ती एक मला आनंदाची गोष्ट आहे. मी ती शाळा बघायला गेलेलो होतो आणि म्हणून थोडी तिथे मला एक प्रेरणा मिळाली की प्रामुख्याने माझ्या विद्यार्थ्यासाठी राहिलेले वर्ष 1.5 वर्ष आहे काहीतरी वेगळे उपक्रम करता येईल. आमची संस्था बॉडी अध्यक्ष सचिव पण ऍक्टिव्ह आहेत म्हणून थोडंसं आम्ही वेगळ्या पद्धतीने तर यावर्षी तर आम्ही आज आजूबाजूच्या गावातील असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्कूल बस चालू करतोय जेणेकरून विद्यार्थ्यांची जी पटसंख्या आहे ती पटसंख्या वाढावी आणि म्हणून विशेषतः आमचे कोरेगाव असेल किंवा आसपासचा परिसर असेल रानमळा कोये कुरकुंडी या ठिकाणी स्कूलच्या बसच्या माध्यमातून आमची ही शाळा कशा पद्धतीने अजूनही उत्क्रांती करता येईल असा माझा व्यक्तिगत मानस आहे. नक्कीच अतिशय नामांकित अशी शाळा आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडून बाहेर पडलेत आणि उच्च पदावर काम करतायत. सरांच्या वाणीतून आपण ऐकताय. खरं तर सर बाहेरच्या विद्यार्थ्यांना जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर फी वगैरे किती असणार आहे आणि संपर्क कसा करायचा? सर ह्या वर्षी आम्ही किंवा अनेक वर्षापासून बाहेरच्या विद्यार्थ्याकडून एकही रुपया आम्ही घेतला जात नाही. अरे वा. विशेषतः गावातल्या विद्यार्थ्याकडून एक नॉर्मल आम्ही 400-500 रुपये असणारा प्रवेश फी घेतो. परंतु विशेषतः आमच्या अलीकडचं कोरेगाव पलीकडचं बुद्रुक आणि खुर्द हे विद्यार्थी आमच्याकडे वारंवार यायचे परंतु त्या विद्यार्थ्याकडनं आम्ही एकही रुपया आणि आजही तीच आम्ही ती प्रथा वापरलेली आहे की बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची प्रवेश फी आम्ही घेत नाही. उलट जे असतात गरीब विद्यार्थी असेल त्या गरीब विद्यार्थ्यांना माझे शिक्षक वह्या असेल पुस्तकं असेल म्हणजे दत्तक योजना म्हणून प्रामुख्याने त्यांना आम्ही वह्या पुस्तकं देतो. म्हणजेच गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं आणि बाहेरच्या गावच्या विद्यार्थ्यांना कोणतीही प्रवेश न घेता या शाळेमध्ये प्रवेश देणं हा आमचा मानस आहे. नक्कीच अतिशय स्तुत्य उपक्रमच म्हणावं लागेल कारण निशुल्कपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम चालू आहे. तुम्ही या ठिकाणी या ऍडमिशन घ्या. आपल्या मुलांना एक योग्य मार्गदर्शन योग्य शिक्षण देण्याचं काम हे सर्व गुरुवर्य मंडळी करत असतात. त्यामुळं खरं तर ही एक चांगली संस्था आहे. 100% निकाल अनेक वेळा लागला या संस्थेचा. आपण सृष्टीकडे येऊया. सृष्टी खरं तर सरांनी देखील तुझं तोंड भरून कौतुक केलंय. काय सांगशील? तू तर आता पहिला नंबर आलाय केंद्रामध्ये देखील आलाय. पुढील तुझी रणनीती शिक्षणाच्या माध्यमातून कशी असणार? आता 10वी तर पास आउट झाली परंतु आता जीवनाच्या एकदम योग्य वळणावर तू आहेस. तुझ्या आई वडिलांचं मार्गदर्शन कसं राहिलं आतापर्यंत? मला आतापर्यंत माझ्या आई वडिलांनी फुल सपोर्ट केला की तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्या कायम पाठीशी असू आणि मी त्यांचं म्हणजे स्वप्न पूर्ण करेन मी अशा आशा. पुढं आता कोणतं शिक्षण घ्यायचं तुला? काय व्हायला आवडेल? तू काहीतरी असं गोल असेल ना तुझं आयुष्यात? स्पर्धा परीक्षा द्यायची मला. स्पर्धा परीक्षा म्हणजे असं इंडिव्हिज्युअली तुझा काहीतरी गोल असेल ना की मला पुढे जाऊन IAS व्हायचं किंवा एक काहीतरी प्रत्येकाचं एक उद्दिष्ट असतं. कारण तू तर आता हुशार आहेस परंतु योग्य वळणावर योग्य मार्गदर्शन होणे गरजेचं आहे. आणि असे शेख सरांसारखे आरगडे सर असेल भुजबळ सर असेल दौंडकर सर असेल हे असे सर्व एक दिग्गज शिक्षण क्षेत्रातील गुरुवर्य या ठिकाणी आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन 3 वर्ष तुला तर लाभलेच आणि इथून पुढे त्यांचं मार्गदर्शन असेल वडिलांचं मार्गदर्शन लाभेल. तुझा आयुष्याचा गोल काय की तुला मला हे बनायचंय? मला UPSC करून कलेक्टर बनायचं. कलेक्टर. नक्कीच पाहू शकता तिने जी इच्छा व्यक्त केली नक्कीच ती होऊ शकते कारण तिच्याकडे ती ॲबिलिटी आहे. नक्कीच तिच्या पुढील शैक्षणिक अकॅडमिक लाईफसाठी तिला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने सृष्टी असेल
आदरणीय शेख सर असेल मुख्याध्यापक यांनी अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारत असताना एक शाळेच्या आठवणींना देखील उजाळा देत असताना सृष्टीचं कौतुक असेल, तिने जे यश संपादन केले आता 10वी पर्यंत आणि आतापर्यंत जेवढे विद्यार्थी घडून गेले त्यांचा मोजक्या विद्यार्थ्यांचा नावं देखील सांगितले आणि संस्था कशा प्रकारे आतापर्यंत एवढ्या 33 वर्षाच्या कालावधीमध्ये काम करते, निशुल्कपणे खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांकडून कुठली या ठिकाणी शुल्क आकारत नाही. आणि खरं तर पालकांनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण ज्यादा क्लासेस शहरामध्ये लावतो, परंतु आपल्या मुलामधला स्पार्क खऱ्या अर्थाने ओळखणे गरजेचं आहे. नक्कीच वर्गामध्ये 8 तास एखाद्या विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर त्याने काय घेतलं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. जर 8 तासामध्ये जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन शिक्षण जर मिळत असेल तर तुम्ही बाहेर त्या ठिकाणी ज्यादा पैसे देऊन जर क्लासेस घेतायत तो वैयक्तिक आपला प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं या ठिकाणी योग्य असं शिक्षण या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून होतंय. तुम्ही भैरवनाथ विद्यालयामध्ये या आणि आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन घ्या. नक्कीच योग्य मार्गदर्शन आणि एक चांगल्या पदावर भविष्यात त्यांना योग्य मार्गदर्शन होऊन ते उच्च पदावर काम केल्याशिवाय राहणार नाही असे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. खरं तर निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी नवनवीन व्हिडिओ पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो. जेणेकरून आपण जर व्हिडिओ लाईक केला, चॅनलला सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओला जर आपण शेअर केलं, कमेंट केली तर आम्हाला एक ऊर्जा मिळत असते नवीन व्हिडिओ बनवायला.